सुधीर घरी येतो पण कोणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. अरे सुधीर, केव्हा आला? सच्चा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे हे तुला? आज आम्हाला शाळेत बाईंनी काव्य प्रतिभा वाढवा हा उपक्रम दिला आहे. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपे आहे ते. कविता कथेची समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणं म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणं हेच सांगितले बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी करू नकोस, यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं किंवा कवितेचं आकलन होणं हे तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजपासून आपण सर्वांनी कवितेचं संभाषण करायचं, म्हणजे ते तू कागदावर उतरून घेईल आणि तुला कविताही समजेल आणि प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर, हात पाय धुवा आणि दूध घे. आजी, कागद आणि पेन आणलाय, आपण सुरुवातच करू. आजी लावते दिवा, मोठ्याने शुभम करुती म्हणते. घरामध्ये लावते साज भात, भाजी करते तर कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको भाजी करू तू कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडं दाताची कवळी. बर बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, बनवते भाजी चवळीची खास. सगळेजण खोखो असतात, बाबांची रात्र पाळी असते. बाबा अगं आई, पटकन खायला दे ना काही, नाहीतर मला ऑफिसला जायची घाई, नाहीतर बॉस करून देणार नाही सही. कसली घाई? कसली ते? आजी दिदी चपाती दोई. काय बाई, या कवितेची कमाल, बोलताय नि हसताय तोंडावर ठेवून रुमाल. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसात जातात, आजोबा फिरायला निघतात. मला द्या काठीनी चप्पल, जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजत नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचं तुम्ही सोडा हे का. म्हणे रागाचा मी घेतलाय हे का, कामाचा मी घेतलाय ठेका. शिवण काम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तुम्ही नका आता भांडून ऐकून येतंय मला रडू. तर आपल्याला भाजीला सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजताच खो खो असते, पण आनंदित होते व सहभागी होते. बरं का आजी आजोबा, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तर बाजी. आई आहे का ग घरात पिठाची सोजी तरी तुला हवी कशाला, लाडू खाते पण बशी ठेवते कशाला. चला सगळे जेवण करूया, चवळीच्या भाजीवर ताव मारूया. सगळेजण एकत्र मिळून जेवतात. रात्र झाली, आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सकाळ झाली, चिमण्या उडाल्या, हवा सुटली गार गार. अंघोळीचं पाणी गरम करून ठेवलंय फार गार. अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, लवकर आवर मुला. आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कान टोपी, थंडीपासून संरक्षणाची हीच युक्ती सोपी. सुधीर तू लिहून घे नीट शब्दाचा यमक हवा, नीट शब्द तरच कविता बनते धीट. बाबा रात्री पाळून परत येतात. कालचा विषय लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर वळून बसतात. कामाचा आलाय कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून मळा. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवाचा. तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा, मग तुम्ही सदीरच्या डब्याला बटाटे विचारा. सुधीर आवाज दप्तर ठीक नाही, त्यात कचऱ्याची पीठ टापटीपणा दररोज शीत. आजी आई खूप छान, मला नाही कशाची वाण, तुमच्या वाचून झाले ना पान.
आजोबा होळकर दर्शवतात तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात ठेवतात. बस झाला कवितांचा पाऊस, शहाणे थोडीच पूर्ण होणार रोज. हे गे कविता थोरांच्या कवितांचा माळा, वाचून लागेल तुला कवितांचा लढा. सुधीर बाबा आई ताई अनबाजी असे झाले किती वाच कविता उतरले की त्या मी वेचू कशा अन शांताबाईची बाग अन सुरवेची गिरणी गदिमाचे घर अन बालकवीची फुलवाणी चिंतावाले भावनांचे मोहाळे. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीर ते अभिनंदन करतात. प्रकल्प लिहून शाळेत बाईकडे सादर करतो.